आम्ही ढगांच्या वरती होतो एकदम हाईटला. कधी झाल्या त्यांच्या कधी झाल्या हे हिमालय दिखा रे क्या सफेद सफेद दिसते ना पूर्ण ते तेवढं उंचावर ढगात गेलेलं एकदम डोंगर आहे ते. ये 800 का है क्या? और ये वाला ये राउंड वाला कौन सा? बड़ा वाला 250 का, छोटा 150. तर किती दिवसांनी सूर्य बघायला भेटलाय आम्हाला, 3-4 दिवसांनी. तरी पण थंडी आहेच समजा, ऊन पडलंय. पण आम्ही थांबलो इथून काहीतरी लोकेशनचं नाव 12 पत्थर आहे, तर तिकडं जायचं. आणि इकडच्या लोकांचा सिस्टम आहे की पुढं जायला म्हणजे वरती अरुंद रस्ता आहे ना, तर लोकलवाल्यांच्याच गाड्या यूज करायला लागतात. तर आता आमची गाडी इथं पार्क करून या छोट्या गाड्या मागं दिसतात ना, त्यांच्या गाड्या यूज करायला लागतील. ते भाड्याने घेऊन जायला लागतात. आता किती भाडं बोलतात काय माहिती नाही. आणि 4-5 दिवसानंतर आज सूर्य बघायला भेटलं आहे. आणि तो पण ऊन लागते आणि थंडी पण लागते. थंडी तर जास्तच आहे. आता दुसऱ्या गाडीत बसून जायचं आला पुढच्या लोकेशनला. 12 पत्थर नाव आहे लोकेशनचं. आम्ही हिमालयावरती आता हिमालयावरती चालू सांगू तलावाची राईड करू चला. नाही मग ही राईड करू चला, त्या तरी आठवण राहील जरासं. मध्ये धावाचा तलाव मस्त आहे बघ. त्या आतमध्ये जायचा ना, गोल गोल फिरायचा. मस्त मार्केट लागला यांचा. मॅगी, राजमा चावल, कढी चावल. चला आतमध्ये त्यांनी गेले नाही, बघूया आपण. भाई कितना टिकट है? कितना टिकट है भाई? 200 रुपया पर पर्सन. कितना देर के लिए? 10 से 15 मिनट का टाइम. 15 मिनट. बघूया बघ. या बॉलमध्ये घुसायचं आतमध्ये आणि एन्जॉय करायचा. तो तिकडे करताना बघ. चल काय ते बघ कसं कसं खेळतात बघ. गोल 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 खेळतात बघ. हां मन तुला मजा येते. मस्त एन्जॉय करतात बघ. उंच उंच डोंगर आहेत एकदम. मस्त हिरवं हिरवं गाळ आहे बघ. आतमध्ये हिरवा हिरवा सगळं झालंय. गोल गोल खेळायचं आहे. 200 रुपये आहेत तुझ्याकडं? पैसे आहेत? 200 रुपये लागतील. तुझं 200 माझं 200, 400 आहेत काय तुला तुझ्याकडं? तो यान जावाला तो गोल. हां गोल 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 खेळायचं आहे का तुला? 200 गोल गोल खेळायचं आहे का यान? 200 रुपये आहे तुझ्याकडं? एकाचं 200, दोघांचं यान जावाचं आहे. आतमध्ये जावाचा, बसाचा, मग गोल 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 फिरायचा, खेळायचा. क्या क्या है भाई? राजमा चावल है, करी चावल है, भात चावल है. क्या रेट है? छोले
राजमा चावल कैसा है? चावल लोगे तो 60 रुपये प्लेट पड़ेगा, कुछ भी ले सकते हो, आप मिक्सी भी ले सकते हो। ओके 60 रुपये प्लेट है कुछ भी। ओके थैंक यू। और मैगी कैसा है? 50 रुपये प्लेट प्लेन। ओके। और राजमा चावल 50 रुपये प्लेट। मौसम्बी संतरे का जूस ये 60 रुपये ग्लास। ओके 50 रुपये ग्लास। बघ कशा मस्त नजारा आहे बघ. तुला काय पाहिजे? काय पाहिजे? काय काय पाहिजे? गोल गोल फिरत आहे. मस्त नजारा आहे बघा. ही आता छोटी गाडी करून चालू ना मी. बस आमची ठेवली खाली कारण की एकदम छोटा रोड आहे. इको गाडीमध्ये बसवली 6 जण, त्या दुसऱ्या इकोमध्ये 7 जण आहेत आणि बाकीची पोरं. एकदम छोटा छोटा रोड आहे त्याच्यामुळे मोठी गाडी इकडं येऊन देत नाही, पोलीस खालीच अडवतात. आणि एकदम वलन जागे जागेवर आहे, नागमोडी वलन. बंदर है बंदर. दोस्तों हम घूमने आए हैं. हम कहाँ घूमने आए हैं ये जानने के लिए आप शिको ऐप डाउनलोड करें. कहाँ घूमने आए? पूर्ण डोंगराळ एरिया आहे. पूर्ण घरं बिरं बघा तिकडे डोंगरात मध्ये बसली आतमध्ये. प्लेन जागाच नाही इकडे कुठं. आणि टर्न बघा, रोड एकदम अरुंद है एकदम. यहाँ से कौन सा जंगल चालू होता है? बर्ड सेंचुरी. यहाँ से स्टार्ट हो गया. आते हैं तो रिटर्न मतलब आवाज़ गूंजता है. हाँ. और इसको 0 पॉइंट भी बोलते हैं. जो सब में ज़्यादा सर्दी में स्नो जो होता है वो इधर ही होता है. ओके ओके. तर 0 पॉईंट इथं आवाज मारला की आवाज गोंगते असं बोलतात. वरडून बघूया. हे बघा शिवाने बघू. शिवाण्याचा वट फुटला बघू. नैनिताल मध्ये इथं बर्फ जास्त पडते काय? 0 पॉईंट. तर इथं मंदिर आहे एक, तर जाऊन दर्शन करूया. ये अक्षय एवढी गोरी का दिसायला लागली? गोरी दिसते का म्हैस दिसते? काय दिसते तेव्हा समजून नाही. गोरी दिसत नाही पण तू गोरी. कापसू काढलं खराब होतील म्हणून ना. बरोबर आहे तुमचं. कसला मंदिर आहे? हिवाली युवाल नाही तर काय जॉन सारखी ना कडक जॉन बघ. जॉन आता तू उभं राहू शकते जॉन. जॉन कडकनाथ आहे. कडकनाथ कोंबडा का कडकनाथ आहे. चल तुला खाऊ देते. चल दुकानात जायचं. दुकानात चल 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 दुकान. आप खोल के हे हिमालय दर्शन पॉइंट बोलतात याला. नहीं अलग अलग बॉक्स में. या हिमालय रांगा इथं बघू शकतो मित्रांनो. दिसणार नाही पण तर ट्राय करते. याच्या सफेद सफेद दिसतात ना, ते पूर्ण हिमालयाच्या रांगा आहेत. म्हणजे जे लास्ट टोक आहे ना हिमालयाचा, तो दिसते तिथून. पूर्ण मस्त व्ह्यू येते, पण मोबाईलवरनं एवढा खास दिसणार नाही तुम्हाला. पण दाखवतो एकदा. हे आहे ना दिसते ना लाईन लाईन, ते हिमालयाच्या रांगा. म्हणजे पूर्ण हां हां सफेद सफेद दिसते ना पूर्ण. ते तेवढं उंचावर ढगात गेलेले एकदम डोंगर आहेत ते हिमालयाचे. एक नंबर व्ह्यू वाटते. इथं फक्त डोळ्यानेच दिसू शकते, असा कॅमेऱ्यात नीट नाही दिसत. हे बघा परत हलका हलका दिसते. हलका हलका ऊनच आहे त्याच्यावर हल्ली म्हणून दिसते, नाही तर दिसला पण नसता.
एक नंबर व्ह्यू आहे. या इथून आता हिमालयाच्या रांगा एकदम टेलिस्कोप मधून दाखवतात. पहाड़ी की चोटी के ऊपर देखो एक मंदिर दिखाई देगा, छोटा सा मंदिर है, हनुमान जी का मंदिर, लड़िया काटा जगह का नाम है. इंडियन एयरफोर्स की जगह पर मंदिर बना है, इसीलिए सिविलियंस को परमिशन दी जाती है. ठीक है, आगे भी देखिए. दिसला मग तिथं आहे तो तिथं इथं दिसला काय. जगह का नाम है लड़िया का. इंडियन एयरफोर्स इथून पूर्ण जे मेन पॉइंट आहे ना ते टेलिस्कोप मधून दाखवतात. एप्पल गार्डन, टी गार्डन और ये कौन सा है लोकेशन. राजा हिंदुस्तानी वो गाँव में हाँ राजा हिंदुस्तानी की शूटिंग हुई है. अच्छा, राजा हिंदुस्तानी की शूटिंग हुई उधर का एरिया है. 55 किलोमीटर डिस्टेंस है इसका. ठीक है, आप भी देखो आप भी जा सकते हैं यहाँ पर. तिसरा पॉइंट आहे इथला हिमालय रांगा बघायचा. इथून पूर्ण हिमालय दिसते आणि जे टेलिस्कोप लावलेत ना त्याच्याने पूर्ण एरिया दाखवतात. ते मेन पॉइंट आहेत ते. ये हिमालय दिखा रहे क्या आप. हलवला आहे हलवला आहे नाही. शूटिंग हुआ था बेटा राजा हिंदुस्तानी का 28 साल पहले. चौथा पॉइंट आहे लेग व्ह्यू म्हणून. लेग व्ह्यू बघायला वरूनच लेग बघायचे, नंतर खालती जाणार आहोत बोट राईड करणार. कितने का है. 50 की लेके बनती है. 50 की प्लेट. भैया कैसे किसी के पास दे दीजिए ऑनलाइन. और ये क्या है, पानी पूरी क्या. पानीपुरी वो कैसा है. हाँ 20 के 30 के 6. इसमें ये भी डालना ना, प्याज डालना है ना. प्याज है भैया. नेटवर्क में इसके लिए कैश हम लोग 13-14 लोग. कुछ नहीं, खाली चना. साल क्या 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 सूखा ताल ड्राई लेक. ये ये साल में 3 महीने भरे रहता है, बाकी टाइम खाली रहता है. अच्छा, अच्छा. इधर पहाड़ों से आप लोग अभी घूम के आ रहे हो, उधर पहाड़ों का सारा पानी इधर ही आके ठहरा जाता है. अच्छा अच्छा, ये सूखा ताल बोलते हैं क्या उसको. ये सूखा ताल ड्राई लेक बोलते हैं. अच्छा, सुका ताल ड्राय लेक. हे 5वा पॉइंट झाला आमचा. आता पुढे चाललो. और आगे वाला कौन सा पार्ट है. आगे तो सर आपको सीधे पहले मॉल रोड पे जाएंगे सर. आप पहले मॉल रोड जाएंगे, नैना देवी टेम्पल जाएंगे. हाँ उसके बाद आपको हम नंबर से आएंगे, जो आपके बाकी के 2 पॉइंट बचेंगे सर. हाँ वो हम आपको लास्ट में दिखाएंगे. लवस पॉइंट और आपका 12 पत्थर हाँ रॉक क्लाइंबिंग सर. ओके. वहाँ स्कॉलरशिप हॉस्टल कॉलेज के बच्चे आते हैं ना सर, हाँ हाँ तो वो ट्रैकिंग करते हैं सर. ओके वो ट्रैकिंग पॉइंट है मतलब. ओके. मी सिटीमध्ये पोहोचलो. नैनिताल सिटी आली. मोठा स्टेडियम आहे बघा, आणि घरं बघा त्यांची एकदम आतमध्ये डोंगरात आहेत. आता बसलो चना चाट खावाला. चना चाट 50 का प्लेट. कोणते बघा चना चाट म्हणून देते. फोन 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 बस. कितना भाई, रेट कितना है. कितने का. 50 रुपीज. चना बिल चना चाट चालू आहे. 800 रुपये का, सब 800 रुपये में. 800 ये 800 का है क्या. ये 800 और ये वाला ये राउंड वाला कौन सा. ये बड़ा वाला 250 का है, छोटा 150. तो भैया ये कितने का है बैग. और ये वाला 1300 रुपये का. और पीछे लगा हुआ है ये वाला, ये भी 800 800 का है आपके पास. अच्छा. और ये सब ये क्या रेंज वाला है सर. ओके 1000 का. ये भी सेम रेंज है. ओके. मस्त मार्केट आहे आणि बाजूलाच नैनी झील.
अरे मच्छी आहे, मासले बघ कसले मच्छी बघा, नैनी झील मधली मच्छी तुमच्या आवराचा विषय आहे, लवकर कसली मोठे मोठे आहेत बघ ते. फंटूस आहेत ना, फंटूस आहेत ना. कटला आहे कटला, सगळं भरलाय अख्खा त्यानंच. कसली खतरनाक मासली आहे बघ. अरे पूर्ण इथं आता बोटिंग टाक टाक अक्का नको आत त्याचे चुंबाट चुंबाट कली झाल्या त्यांच्या, कली झाल्या. शिवने लाडू टाकले कली झाल्या. नाही झोंब्या, तो कलर ते बघ, कलरचे ते बघा. हा झोंब्या चालल्या ना त्यांच्या. शिवने कली लावल्यास तुम्ही. गलीला आता का तिकडून गलीला जाळ टाकलात ते. तो पण चुंबाट बघ असला त्यांचा आहे घे त्याच्यावर. पाणी घे, पाणी बघितलं. तो एकच कोला नेला का काय, नेला आता बघ वकला डबल ते. तो काला गवती त्याच्या हातात. सगळं आलं इकडं, सगळं ते बघ तिकडची हातात. आपले 15 भऱ्या चालवायला जावं जातं ते तिथं कटायला जावं, इथं भऱ्या चालवायच्या काय. मस्त असा नजारा आहे मित्रांनो बघा. त्याच सोबत थंडी थंडी हवा येते नुसती. आणि त्याही नेला लाडू तिकडे, अजून खपू नाही त्यांना. थंड पाणी बर्फासारखा. हा हवा थंड, तर तुला थंडच येईल सगळं. शिवण्या पका बिका नाही. चला चला तिकडे चला, आपलं बोटिंग करायला चला. हा बोटिंग जायचं आहे आपल्याला. काय मछली आहे, 2-2 मछली जल की वरून जायचा. चला 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 इकडे इकडे इकडे. मम्मी चल चल, मम्मी चल चल. मस्त नजारा आहे मित्रांनो. नक्की जरी इकडे येत असाल ना नैनीतालला, तर ही नैनी झील म्हणून आहे, ते विजिट करा. मम्मी चलते रहो. या जर भाऊजी, गोरो भाऊजी, या जर आपले 15 नेलं तर कटाल 3 लक्ष येऊन त्या वरी करा. आता इथं पैसे वरून वरी चालवायला जातील. सगळे आलीत आमची मेंबर. आता बोट बनवायला त्यांना घालाय का खड्डा आहे, त्याने पाणी सोडलं. आता चालून बोटिंग राईड करायला. 320 रुपये पर तिकीट आहे, पर माणसाचा 320. अर्धी झील फिरून आणतील आणि अख्खी झील पार करायची असेल तर 420 रुपये तिकीट आहे. 20 ते 25 मिनटं फिरवतात आणि 320 रुपयाचं तिकीट काढलं तर 15 मिनटात रिटर्न. बोटिंग केली एवढे अंगावर वजन आहेत त्यानं फिरू. पता नहीं कहाँ से. अरे क्या कर रहा है भाई? हेलो क्या कर रहा है यार? इधर को हो थोड़ा, उधर क्या उधर. शिवन्या होडीन आलीच, होडीन इकडे बघ, इकडं वरती बस, इथं माझी मांडी बस. मग तू बोलीस ना तर होडीन येते. 15 फिरायचा, इकडे आलो फिरायला पैसे उरले. तिचे खाली नाही त्याच्या नको. ड्रैगन बोट, ड्रैगन बोट, ड्रैगन बोट. अरे ठोक जाएगी भाई.
प्राइवेट है क्या? चला आमची पाच बोटी घेतलेल्या, 4 बोटी गायब आहेत. आपली एकच बोट राहिली. चलते रहो जोर लगाओ. जॉन, ए जॉन, जॉन को समझना नामुमकिन है. जॉन को मिलना नामुमकिन है. नहीं आता घ्या आम्हाला. Hi, say hi, Anvi. जॉन, ए जॉन. जॉन को मिलना नामुमकिन है. जॉन को समझना नामुमकिन है. घे तो लावला घे. अशी करते लावला शिवण्याचे पौशील तो आता. हां थंड पाणी आहे, थंड एकदम थंड आहे, थंड. टन मारला मतलब 400-500 रुपया में हो जाता है आपका. क्या कर रहे हैं, टाइम पास करना पड़ता है सर. एक चक्कर का 100 खाली. अगर बड़ा राउंड लगाते तो 200 रुपये मिलते. बड़ा लाउन मतलब वो 35-30 मिनट का हाँ 420 वाला. पूरा अक्खा राउंड. ना ना आधी आधी लेट 50% लेट. अच्छा अच्छा जैसे छोटे पीले डरम से आगे जो घूम आए ना अच्छा. बड़े तो फिर आप इधर ही रहते हैं. तो 400-500 में कैसे हो जाता है आपका. क्या करूँ सर. अच्छा बोट मालिक आपका 200 रुपये लेगा, आपको 100 रुपये मिलेगा, नगर पालिका 20 रुपये लेगा. सबका हिस्सा रहता है ना, 3 जगह डिवाइड होता है. अच्छा 3 जगह डिवाइड होता है क्या. जो उन्होंने भी एक चीज़ जोड़ रखी है. सीजन कौन से टाइम में रहता है, यही सीजन है कि मई जून मई जून का. वो ज़्यादा पब्लिक रहता है उससे भी. उस टाइम टूरिस्ट हो अच्छा जाता है टाइम पास. हाँ वो तो टाइम पास तो है, करना ही है, कुछ ना कुछ तो करना ही चाहिए. तभी तो पेट, बच्चे हाँ बाल बच्चे का पेट भरना है तो काम करना पड़ेगा. देखो कितना वहाँ ट्रक है, देखो कितना वेटिंग हो रहा है होगा. हाँ वेटिंग में तो है, दिख रहा है. आमचा राऊंड संपला आता. 10 ते 15 मिनटात झाला आमचा राऊंड पूर्ण. बाकीच्या 3 बोटी 4 बोटी गेल्या, 1 बोट मागं आहे आणि 3 बोटी पूर्ण गेल्या. किती आपले 4. हां हे इथं 1 बोट. चलो चलो धीरे 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 धीरे. हा रस्ता करा गाववाली माणसं तुम्ही मला बाजूला. केलवण्याची माणसं आली बाजूला. तुटल्या तरी चालतील, जाऊ दे आपला गॅप कर. आमची बोटींची झाली ट्रिप. निघलो रागाराग केली, जराशी भांडणं केली आम्ही, नदीन जाऊन भांडणं केली आणि विषया आमचं 320 आणि 640 रुपये संपलं. तर उतरतो ना आम्ही थोडी नैना झीलच्या आतमध्ये जाऊन कटकटी केल्या ना आम्ही. आमचा सगळा विजिट झाला. आता मार्केट फिरतून बघतून काय काय घ्यावासारखं आहे. थंडी भरपूर वाढलेली आहे. कॅपचं दुकान आहे. हे बघ सॉक्स बघ याचं आहे, बुटांसारखं सॉक्स आहेत. दुकान आहे इथं पण कॅप आहेत. मॅगीचं दुकान, मॅगीचा रेट आहे 50 रुपये हाफ, फुलचं 100. कोणाला पाहिजे, घेईन मी तसले. मला कालच घ्यायला पाहिजे. तस इथं पेन फ्री मॅगी
शौच आहेत तिथे. पब्लिक कितने का है? नहीं पिया, ये 250 बेटा, ये 150। ये 150. बैठो बैठो। कितने का है भैया? रो वाला रेड वाला 650 कर दूं? आगे करो भैया। रेड वाला कितने का है? रेड वाला ये 400 कितने का है? ये 100 रुपये 400 रुपये। वो 400. भैया कितने का है? हाँ 250. 250 रुपया 250 रुपये. बघायचं तुला? साइज नहीं आपकी थोड़ी बघता कंचा नको 200ला सेल आहे. 200 रुपये 200 रुपये 200 रुपये सेल आहे. मस्त मा घ्यावत आहे. दोनशे 200 घ्या कुठला पण घ्या 200. मी होता जिंको एकविराचाच अनुभव एक मिनिट बघू घे. कोरा लगा हुआ प्लेन्स में. ढगाचा कोरा बघा कसला असला जसा समुद्र आहे वाटते सेम. असं वाटतंय का समुद्र आहे पण तो आहेच पूर्ण ढग. आणि आम्ही ढगांच्या वरती होतो एकदम हाईटला. ते बघा तिथे घर बघा ते घर दिसतात त्याच्यात लेवलला ढग आलेत. हे पूर्ण ढग आहेत. हा नजारा पहिल्यांदा बघते मी एवढा भारी. असं वाटते का ढगात समुद्र आहे असं वाटते. त्याचीच लेवलमध्ये बघा घरांच्या लेवलमध्येच एकदम समुद्रासारखा एकदम ढग. इकडं पूर्ण पहाडी पर्वतासारखा दिसते. आकाशातला समुद्राचा नजारा घेऊन आता निघालो आम्ही रूमवर स्टे करू आज. आणि उद्या जाऊ आम्ही काय नाव आहे काय त्याचं कैची धामला जाऊ उद्या. तिथनं आता 2 तासांनी पोहोचू. खाऊ आराम करू आणि सकाळी परत निघू तिकडं कैची धामला. आकाशातला समुद्राचा कोरा असं वाटतंय काय समुद्रच आहे पण तो कोरा आहे. हे फोटो घे हाँ बोल आता पोचलो तर आम्ही हॉटेलला मूनलाईट रिसॉर्ट.
मित्रांनो भीमतलला आलो आता. टेम्परेचर +5 आहे म्हणजे हवा टाईट झालेली आहे आमची शाप. किती आहे 3 आलाय. सकाळची 0 होते मला वाटते मायनस होत जाते म्हणजे सकाळचे बरफ होणार आहे. तलाव इथं तलाव आहे बाजूलाच. जाम बेकार बेकार हालत जायचं. हे बघ बुटा घातलेली आहेत अजून कारली नाही अजून वाजले 9. तसाच घालूनच आता झोपणार आहे बुटा घालूनच. जय श्रीराम. बसलो जेवायला. चिकन घेतलाय. चिकन आणि काय पनीर टिक्का ना पापड. हा आता झाली सकाळ. उठलो आम्ही आणि सकाळचा गुड मॉर्निंगचा नजारा भीमतलचा. ब्रश बीस करू आणि भीमतल घुमू फिरू आणि नंतर जाऊ कायची धाम. कायची धाम नाही कैची धाम. ले बेटा कैची धाम. आता चालू नाश्ता करायला. टॉप फ्लोअरला आहे 4थ्या मजल्यावर. आम्ही येऊ 2nd फ्लोअरला. नाश्त्याला काय काय आहे आता बघायला लागेल. मीच लास्टला राहिलो. लेट उठलो ना. चालाय नाश्ता आवाज यायला लागला. काय बाय जाऊन काय घेतो सूप काय दूध. शिवण्या काय पाहिजे. शेव नूडल्स अजून पाहिजे. मग काय पाहिजे वापस काय पाहिजे. सूप आम्ही देते आम्ही देते. भोपल नूडल्स पावभाजी माझी प्लेट भरली. जाम घेतला. बुर्जी घेतली आणि चाय घेतलाय आणि साखर आहे. डायरेक्ट मिक्स केली नाही वाटतं. साखर टाकायला लागलं म्हटलं पुढे आधी टाक. जास्त करून नको. चमच खाल्लं चमच मिक्स करते. आता बरेच दिवसानं ऊन बघायला भेटला तर बरा वाटते. आपल्यासारखं वातावरण आज सकाळ सकाळ वाटते आणि नजारा 1 नंबर आहे इकडचा. थंडी आहे पण काल रात्री जेवढी होती ना +2 वर होती रात्री. तर सकाळी आता जरा आपलं ऊन कडक एकदम पडलाय ना. तर आपल्यासारखं एरियन जसं वातावरण असते तसं झालंय. भीम तलाव. भीमतल बोलतात. भीमतल भरपूर मोठा तलाव आहे भीमतल. तिथं ॲक्टिव्हिटी होतात म्हणजे असला खोल उतरण आहे बघा. असल्या उतरणीवर वरती चढवली आणि परत खाली घेतली. काल रात्री गाडीवरती घेतली. चला निघलो आम्ही आता. कैची धाम. काय काय कैची धाम. कैची वाजता कैची वाजता कैची धामला जायचं आम्हाला. कैची वाजता कैची धामला पोहोचलो आम्ही. पण प्रॉब्लेम असा झाला की मोबाईल तिथे अलाउड नव्हता. त्याच्यामुळे मोबाईल आम्हाला आतमध्ये नेता आला नाही. सर्व मोबाईल आमचे गेटवरच त्याही जमा केले होते. आणि कैची धाम बघून आल्यावर बाहेरून थोडी शूटिंग घेतली आणि निघालो आम्ही घरच्या परतीला.
बोटिंग करायला गेलो असतो, पण पाणी एवढं थंड आणि हवा थंड एवढी चालते ना, का बोलूच नका. जाण्याची हिंमतच होत नाही. आणि नैना झीलमध्ये ऑलरेडी आम्ही ॲक्टिव्हिटी करून आलो बोटिंगच्या, त्याच्यामुळे आता इच्छा नाही इकडे जायचं. आणि पाणी एवढं थंड आहे आणि हवा पण एवढं थंड थंड चालते, स्वेटरशिवाय काम चालतच नाही आणि हिंमत नाही जाण्याची. तर आता निघण्याची तयारीत आहो मी. आणि इकडचा पूर्ण जो एरिया आहे ना, तुम्हाला प्लेन जागा कुठंच नाही बघायला भेटणार, कारण पूर्ण अख्खा डोंगराळ एरिया आहे. तर सर्व डोंगराळ एरियावरच अखंड 70% समजलं तरी चालेल. प्लेन जागा तुम्हाला कुठंच नाही, रोडशिवाय प्लेन जागा कुठंच भेटत नाही बघायला. असं रोडच्या बाजूला एखादा 2 घर असले ना तरच असतील प्लेन म्हणजे रोड याच्यावर घरं, नाही तर सर्व उंचावर अशी बसलेली आहेत घरं, एकाच्या वर एकाच्या वर एकाच्या वर असं एक 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 एक. डोंगरावरती पण तसंच आहे सर्व सिस्टम. हे बघा, तर प्लेन जागा आपल्यासारखी प्लेन जागा कुठंच नाही इकडे बघायला भेटत. पूर्ण डोंगर चढून चढून पार करायला लागते गाड्या घेऊन. आणि तो हॉटेल वरती आहे तिकडं, आणि चढण बघा कसली आहे. छोटासाच रस्ता आहे, तिथूनच बस नेलेली आहे आमची. 21 सीटरची बस आहे आणि सर्व उंच उंचावरच चढायला लागते. सर्व डोंगरावरती उंच उंच चढूनच गाड्या नेतात. तर निघतोय आम्ही घरच्या परतीला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. डोडी डोडी डॅम डॅम डोडी डोडी डॅम डोडी डोडी डॅम डॅम डोडी डोडी डॅम डोडी डोडी डॅम डॅम डोडी डोडी डॅम डोडी डोडी डॅम डॅम डोडी डोडी डॅम. बघा डान्स केला आमच्या शिवण्याने. तुला डान्स येते ना? वेगळा डान्स कर भारीवाला. हां कर. हां हां. मी हाय कोली कोलीला डोले जातय मावराला, मावरा हाणून बल्ला फ्राय करतय सुकटीश भाकरी खावाला. टी डी 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 डी